श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या YouTube चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय धनुराशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा आहे. पहा, प्रत्येक महिना तुमच्यासाठी एक विशेष कार्य घेऊन येत असतो. ते कार्य तुम्हाला संपन्न करायचं असतं. तुमचा स्वभाव आहे छंदिष्ट. प्रत्येक गोष्टीतला छंद म्हणून एखादं कार्य जोपासणं किंवा त्या कार्याची सुरुवात करून घेणं हा तुमचा स्वभाव आहे. या महिन्यामध्ये लहान पनौतीचा भाग सुरू जरी असला तरी सुद्धा तुमचा उत्साहवर्धन होऊ शकतो. थोडंसं रागावरती नियंत्रण ठेवण्याचा सल्ला तुम्हाला प्रथम देते. प्रथम स्थानामध्ये गुरूंची रास आहे. गुरु कर्केतनं गोचर करतायत आणि या संपूर्ण महिनाभरामध्ये गुरु कर्केतनंच गोचर करणार आहेत. आणि विशेष सांगायचं तर 8 ऑगस्ट नंतर गुरु कर्केमध्ये मार्गी अवस्थेत पाहायला मिळतील. त्यामुळे जी तुमची कामं खूप दिवसांपासून काही अंशी कमी जास्त प्रमाणात त्या गोष्टींमधनं लाभप्राप्ती होत होती, ती कामं आता सुरळीत व्हायला सुरुवात होईल. आपल्या राशीपत्रिकेतील अष्टमातनं गुरूंचं गोचर आलं, की सगळ्यात प्रथम सांगण्यात येतं, की 8वा गुरु सुरू झालाय. म्हणजे तुम्हाला आता खर्च होणार आहे, कर्ज होणार आहे. परंतु हा सगळा भाग सकारात्मक पण होऊ शकतो याचा विचार व्हायला हवा. अष्टमामध्ये गुरु आले, की तुम्हाला अचानक खर्चाचे योग आणतात, परंतु सकारात्मक खर्च मोठ्या प्रमाणात करवतात. शिक्षणासाठी, करिअरसाठी, काही मोठ्या विशेष व्यवसायामध्ये गुंतवणुकीसाठी तुम्हाला खर्च करण्याचे योग या महिन्यात आहेत. परंतु यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने तुम्हाला समाधान आणि सौख्य प्रदान करून देणारी स्थिती सुद्धा आहे. त्या खर्चाच्या माध्यमातून तुम्ही समाधानी होणार आहात, की योग्य ठिकाणी माझा पैसा इन्व्हेस्टमेंट झालेला आहे. धनस्थानाकडे जाऊयात. धनस्थानाचे अधिपती शनी होतात आणि ज्यांचं गोचर चतुर्थातनं होतंय. 4थ्या घरातनं शनी आले, की लहान पनौती, ढय्या ज्याला म्हणतात, ती सुरू करत असतात. तर हा प्रवास तुमचा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. परंतु आता पुढे याही महिन्यामध्ये गुरु वक्री अवस्थेत तुम्हाला चांगलं काहीतरी जीवनामध्ये बदल परिवर्तनाकडे घेऊन जाण्याचा प्रवास सुरू करून देणार आहेत. हा सगळ्यात महत्त्वपूर्ण सल्ला तुम्हाला असेल, की या महिन्यामध्ये जर तुमच्या दिनचर्येमध्ये काही बदल होत आहेत, नवीन काही तुम्हाला करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे किंवा कोणाचं मार्गदर्शन मिळतंय, तर नक्कीच त्या गोष्टींवरती विचार करा. त्या गोष्टी अंमलात आणा आणि त्यामुळे तुमच्या अर्थार्जनामध्ये नक्कीच भर पडल्याशिवाय राहणार नाही. वक्री अवस्थेतील शनी चतुर्थातनं तुम्हाला महत्वाकांक्षा, कष्टाची तयारी किंवा जिद्द या चांगल्या गोष्टी सुद्धा देतात आणि संयमी सुद्धा बनवतात. म्हणून तुम्हाला जे काही मार्गदर्शन मिळेल, जे काही सल्ला मिळेल या बाबतीमध्ये, करिअर बाबतीमध्ये, तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा करून घेता येऊ शकतो. तृतीय स्थानामध्ये राहू आहेत, त्यामुळे परिश्रमी, पराक्रमी तुम्ही होणार आहात. चांगलं कार्य सुरुवात करण्यासाठी किंवा जिद्दीने, नेटाने ते कार्य संपन्न करून देण्यासाठी राहूंची स्थिती उत्तम म्हणता येईल. कारण राहू शततारका नक्षत्रातनं कुंभ राशीतनं या स्थानावरनं गोचर करतात. त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट चांगलं कार्यक्षम करत असतात. कुंभेचे राहू तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणत असतात. बौद्धिक कुशाग्रतेने तुम्ही अनेक आव्हानं पेलू शकता, अशी स्थिती निर्माण करत असतात. म्हणूनसाठी सुद्धा हा महिना विशेष म्हटला. पत्रिकेतील पुढच्या स्थानाकडे जाऊयात. चतुर्थ स्थानावरून आपण मातृसुख आणि वास्तूचं सुख पाहतो. या महिन्यात वास्तूचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. एखादं नवीन वाहन खरेदी करायचं होतं. अनेक महिन्यांपासून ते कार्य मागे पडलं होतं. आता नक्कीच त्याला सुरुवात करू शकता. या महिन्यातील पहिला, दुसरा आठवडा यासाठी उत्तम आहे. या दरम्यान तुम्ही वास्तू आणि वाहनासाठी बुकिंग करू शकता, खरेदी करू शकता. अशा पद्धतीने योग आहेत. पत्रिकेतील पंचम स्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. संततीच्या जीवनामध्ये एक शुभ मांगलिक कार्य घडतंय आणि त्याचे तुम्ही एक साक्षीदार आहात असं म्हणू, किंवा तुम्ही त्यांच्या कार्यामध्ये त्यांना एक मोठा पाठिंबा देताय असं म्हणू. हे दोन्ही सौख्य तुम्हाला या महिन्यात प्राप्त होईल. संततीकडनं मिळणारं सुख भरभरून तुम्हाला पाहायला मिळणार आहे याच महिन्यामध्ये. त्याचबरोबर प्रणय सौख्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम राहील. आणि याच दृष्टीने जर बघायचं झाल्यास पंचमस्थान आपण शिक्षणासाठी सुद्धा पाहतो, तर शिक्षणासाठी सुद्धा नवीन संधी उपलब्ध होऊ शकते. जो वर्ग शिक्षक वृंद आहे त्यांच्याकडनं उत्कृष्ट कार्य घडणार आहे. तुमच्याकडनं विद्यार्थ्यांना घडवण्याचं एक सुंदर कार्य भगवंताने तुमच्या हाती दिलेलं आहे आणि ते तुम्ही निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करता. या महिन्यामध्ये तुम्हाला ते कार्य करताना विशेष उत्साह असणार आहे. त्यांच्या प्रत्येक समस्या सोडवून देण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांवरती उत्तरं देण्यासाठी तुम्ही तयार असणार आहात, उत्साही असणार आहात. अशा पद्धतीने धनुराशीला हा संपूर्ण महिना दिसून येतोय. नक्षत्राप्रमाणे सांगायचं झाल्यास विशेष उल्लेख करेल, की आपल्याच राशीफळाचे व्हिडिओज जे तुम्ही भरभरून प्रतिसाद देता त्याला, आणि त्याच्यामध्ये कमेंटमध्ये सांगण्यात आलं होतं, की नक्षत्रानुसार सुद्धा काही सांगत जा.
तर विशेष उल्लेख करेल ज्यांचं पूर्वाषाढा नक्षत्र आहे अशा वर्गांनी या महिन्यामध्ये शिक्षणासाठी नवीन सुरुवात होऊ शकते. त्या शिक्षणामध्ये त्यांना पदार्पण करण्याचे योग आहेत. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये अध्यात्म, दानधर्म, धार्मिक कार्यामध्ये सम्मिलित होण्याचे योग उत्तम आहेत. नवीन धार्मिक कार्यामध्ये तुमच्याकडनं हस्तक्षेप, एखाद्या मंदिराचं बांधकाम असू देत किंवा जीर्णोद्धार असेल, अशा ठिकाणी तुमच्या कडनं वर्गणी स्वरूपामध्ये दानधर्माचे शुभ संकेत विशेष दिसून येत आहेत. आणि हा संपूर्ण महिना तुम्ही मेडिटेशन किंवा प्राणायाम, योगा याकडे सुद्धा विशेष लक्ष देणार आहात. असे सुद्धा मूळ नक्षत्र धनुराशीच्या जातकांना योग दिसून येत आहेत. पत्रिकेतील षष्ठ स्थानाकडे जाऊयात. तुमचं आरोग्य. 6वं घर तुमचं आरोग्य दर्शवतं. धनुराशीच्या जातकांना सांगू इच्छिते, काही महिन्यांपासून तब्येतीमध्ये प्रचंड वाढ, आपण म्हणू की वजन वाढण्याची समस्या आपण म्हणू, या दरम्यान सुरू झाली. गुरूंचं गोचर हे कर्क राशीमध्ये जेव्हा येतं त्यावेळेस थोडंसं गोड पदार्थांकडे मन तुमचं रमतं, खाण्यामध्ये आनंद मिळतो आणि त्यामुळे सुद्धा तुमचं वजन वाढत आहे. काही महिला भगिनींना सांगू इच्छिते, या दरम्यान थोडेसे सणवार सुद्धा सुरू होतात, त्यामुळे अधिक गोड पदार्थ तुमच्या खाण्यामध्ये येतील आणि त्यामुळे सुद्धा ज्यांना या संदर्भातले त्रास आहेत की वजन वाढतंय किंवा शुगरचा त्रास होतोय, त्यांनी थोडंसं आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. काही गोष्टी खूप प्रमाणात होत नाहीत ना, याची काळजी घ्यायची आहे. विशेष आरोग्य तुमच्या काही तक्रारी नाहीत, फक्त पाय-पावलांमध्ये थकवा जाणवणार आहे. कारण शनी चतुर्थात आले की तिसऱ्या दृष्टीने षष्ठाला पाहतात, त्यामुळे तुमच्या पाय-पावलांमध्ये थकवा देणं, तळपायांना जास्त वेदना किंवा तळपाय, टाचा यांना दुखण्याची समस्या निर्माण होणं, हे तुम्हाला त्रास होत असतात. लहानपणोतीमध्ये हा त्रास होणं साहजिक आहे आपण म्हणू. त्यामुळे याच्यासाठी आपण व्हिडिओच्या शेवटी उपासना घेणार आहोत. ती उपासना तुम्हाला करायची आहे. सप्तम स्थान तुमच्या पतीचं सौख्य किंवा पत्नीचं सौख्य दर्शवतं. या स्थानामध्ये येणारी मिथुन राशी, या ठिकाणी मंगळांचं गोचर आहे. मी तुम्हाला रागावरती नियंत्रण ठेवा असा सल्ला दिला. याचं कारण म्हणजे सप्तम भावात मंगळ आले की तुमच्यामध्ये एखादा नात्यामध्ये जो संवाद व्हायला पाहिजे तिथे वादाचे प्रसंग वारंवार घडवतात. मंगळ सप्तमात आले की क्रोधी स्वभाव बनवत असतात. तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा, या दोघांच्या मध्ये हा विशेष फरक दिसत असतो. त्यामुळे हा महिना संपूर्ण यासाठी तुम्हाला सांगू इच्छिते की एक महत्त्वपूर्ण गोष्ट करायची आहे. क्रोधावर नियंत्रण, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर, हा नियम तुम्हाला पाळायचा आहे. जेणेकरून तुमचे वाद कमी होतील, दोघांमधले वाद कमी होतील. पार्टनरशिपमधील व्यवसाय करताय तर पार्टनरसोबत सुद्धा सुसंवाद होऊ शकेल. वादाचे प्रसंग वारंवार घडणार नाहीत. त्याचबरोबर पत्रिकेतील भाग्याकडे जाऊयात. भाग्य आणि शुभ संकेत दर्शवणारं हे 9वं घर आहे. या ठिकाणी केतू उपस्थित आहेत. केतू या ठिकाणी आले, गेल्या काही महिन्यांपासून केतूंचं याच ठिकाणी गोचर आहे सिंह राशीतलं. तर केतू तुम्हाला भाग्यकारक, शुभकारक गोष्टी जीवनात आणतात, परंतु काही अंशी त्याचा आस्वाद घ्यायला मिळतोय, काही अंशी नाही, असा परिणाम सुद्धा देत आहे. म्हणून मेडिटेशन केलं तर तुम्हाला केतूंचे चांगले परिणाम प्राप्त होतील आणि केतू तुम्हाला या महिन्यामध्ये एक विशेष देऊ शकतील. ज्यांचा संशोधन कार्यामध्ये मन रमतं, त्यांना संशोधन कार्यामध्ये कार्य करायचं आहे, तर अशा सगळ्यांसाठी केतूंचे चांगले फळ पाहायला मिळतील. त्या ठिकाणी शुभ संकेत प्राप्त होतील. एखादा जुना प्रॉपर्टी संदर्भातला व्यवहार खूप मागे पडला होता, तो व्यवहार पूर्णच होत नाहीये, अनेक वर्षांपासनं एखादी प्रॉपर्टी लिटिगेशनमध्ये अडकलेली आहे, तर अशा सगळ्या प्रश्नांमधनं बाहेर पडता येऊ शकतं. या महिन्यात त्यासाठीच प्रचंड प्रयत्न करायचे आहेत. त्याचबरोबर आणखीन एक शुभ संकेत आहे, तो म्हणजे उत्साहवर्धनाचा आणि नामांकन प्राप्तीचा. या महिन्यात या दोन्ही गोष्टी तुमच्या जीवनात घडून देण्यासाठी सुद्धा भाग्यात येणारी 17 ऑगस्ट नंतरची रवींची स्थिती अत्यंत शुभ म्हणता येईल. ज्यांना गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करायचा आहे, MNC कंपनीमध्ये जॉबसाठी ट्राय करायचा आहे, स्वतःचा एखादा चांगला सॉफ्टवेअर संदर्भातील काही बिझनेस सुरू करायचा आहे, इंटरनेट, ग्राफिक, मीडिया संदर्भातील कार्यांना सुरुवात करायची आहे, तुमच्या सगळ्यांना शुभ संकेत या महिन्यात आहेत, प्रयत्न करायचे आहेत. पत्रिकेतील दशमस्थान 10वं घर खूप महत्त्वाचं आहे. 10वं घर तुमची कर्माची स्थिती दर्शवतं. 10वं घर तुम्ही कसं कार्य करू शकता याबद्दलची स्थिती सांगणारं 10वं घर आहे. म्हणून या स्थानाला खूप महत्त्व दिलं जातं. दशम स्थानात असणारी बुधांची राशी आणि या ठिकाणी शुक्रांची उपस्थिती नक्कीच तुम्हाला व्यावसायिक वर्गांना उत्तम स्थिती निर्माण करेल. शुक्र दशमात आले की सौंदर्य प्रसाधने, कॉस्मॅटिक, सोने चांदीचे व्यापारी वर्ग, त्याचबरोबर दैनंदिनीमध्ये जो वर्ग पिग्मी कलेक्शन करतो किंवा विमा एजंट आहे,
अशांसाठी उत्तम स्थिती निर्माण करून देतात. तुम्हाला तुमचं कार्य उत्तमरित्या गतीने करण्यास प्रवृत्त करतात आणि त्याचबरोबर मार्केटिंग स्किल सुद्धा वाढवतात. तुम्ही मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करताय, तुमच्यासाठी हे शुक्र विशेष चांगलं फळ देतील. लाभातील स्थिती पाहता तुम्हाला या महिन्यात लाभाचे योग असंख्य आणि उत्तम प्रकारे प्राप्त करून देणारी स्थिती आहे. विविध क्षेत्रामध्ये काम करून तुम्ही लाभप्राप्तीकडे जाणार आहात. ते काम कर्मनिष्ठेने करणार आहात. कारण कर्मातनं लाभेश गोचर करतो, त्यावेळेस तुम्ही कर्मनिष्ठ होत असता, म्हणून तुम्हाला लाभाचे संकेत वाढतात आणि त्याच बरोबरीने तुमचा या महिन्यामध्ये अध्यात्मामध्ये रमण्याचे योग आहेत, दानधर्म करण्याचे योग आहेत, म्हणून थोडासा खर्चही होऊ शकतो. विशेष खर्च हा तुमच्या उद्योगासाठी करणार आहात, अर्थात तिथे गुंतवणूक करणार आहात, त्यामुळे सुद्धा हा महिना अशा पद्धतीने खर्चिक असतो. तसेच या महिन्यात थोडंसं ऋण होण्याची सुद्धा शक्यता आहे. ज्यांना काही खरेदी करायचंय, तर काही भांडवल आपल्याकडे आहे आणि काही उपलब्ध करून घ्यायचंय, काही ठिकाणावरनं लोन घ्यायचंय, बँकेकडनं लोन घ्यायचंय, उपलब्ध करून घेण्यासाठी तुमचे प्रयत्न करा. ते प्रयत्न यशस्वी नक्कीच होतील. कारण हा महिना थोडासा तुम्हाला ऋणप्राप्तीचा सुद्धा आहे. म्हणजे जर काही तुम्हाला प्रॉपर्टीजमध्ये व्यवहार करायचे आहेत आणि आर्थिक अर्थार्जन बँकेकडनं घ्यायचं आहे, तर त्यातली कामे मार्गी लागताना दिसून येत आहेत. त्यामुळे संपूर्ण महिना आता तुम्हाला उपासना काय करायची आणि कधी. रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला मारुती स्तोत्र पठण करायचं आहे. रोज एक वेळेस गणपती स्तोत्र सुद्धा पठण करायचं आहे आणि जास्तीत जास्त मेडिटेशन करायचं आहे. या उपायाने निश्चित तुम्हाला मनःशांती प्राप्त होईल, आर्थिक स्थितीमध्ये वाढ होईल. संघर्षमय प्रवास जीवनामध्ये सुरू असतो लहानपणोतीमध्ये, पण तो संघर्षमय प्रवास तुमच्या हिताचा होत असतो आणि तो तुम्हाला जास्तीत जास्त हितकारक व्हावा म्हणून ही उपासना सांगितलेली आहे. नक्की करा. स्वामींच्या नामस्मरणात राहा, स्वामींच्या सेवेत राहा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि त्याचबरोबर चॅनलला भेट द्या. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून त्याचबरोबर वास्तू संदर्भातली सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, ती सुद्धा अनेक लोकांपर्यंत शेअर करून त्यांना सुद्धा महत्त्वपूर्ण माहितीचा आस्वाद घेण्यास मदत करा. पुन्हा भेटेल अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.